नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 माघार घेण्याच्या दिवशी 21 रोजी अपक्षीय 20 उमेदवारांनी नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. 4 उमेदवार रिंगणात असून 22 जागांसाठी 61 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. तर प्रभाग 9 मधून राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. तसेच जनतेतून नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे डॉक्टर नितीन कदम, भाजपाचे अनिल सावंत, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदीप जयगुडे आणि अपक्ष म्हणून दीपक जाधव निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकर यांनी दिली. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे: नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून शरद पवार गटाचे तेजपाल वाघ, एकनाथ शिंदे, शिवसेनेचे प्रवीण शिंदे, भाजपाचे विजय ढेकाणे यांनी माघार घेतली. तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून प्रभाग क्रमांक 2 ब मधून सुप्रिया सचिन पेटकर, गीता प्रशांत ढगे, प्रभाग क्रमांक 3 अ मधून चंद्रकांत गोकुळ बैराट आणि ब मधून सरिता हेमंत भोरे, आफरीन अली असगर शेख, प्रभाग क्रमांक 4 ब मधून अमोल दादासाहेब पवार, प्रभाग क्रमांक 6 ब मधून महेश रामचंद्र गायकवाड, अविनाश प्रताप लोखंडे, रुपेश सुधाकर जाधव, प्रभाग क्रमांक 7 अ मधून दिलीप भीमराव शिंदे, 7 ब मधून स्वप्नाली जयदीप शिंदे, शुभदा प्रशांत नागपूरकर, प्रभाग क्रमांक 8 ब मधून पूनम विकास जाधव, प्रतिभा दत्तात्रय हगवणे, प्रभाग क्रमांक 9 ब मधून शंकर दत्ता खरात, बापूसाहेब साहेबराव खरात, प्रभाग क्रमांक 10 अ मधून प्रणिता मयूर खरात, 10 ब मधून रवींद्र हरिश्चंद्र भोसले, प्रभाग क्रमांक 11 अ मधून निलेश किशोर हेटकाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला आपले पॅनल पूर्ण करता आलेलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले सर्व उमेदवार रिंगणात उतरवलेले असून विरोधकांना एक प्रकारचा धक्का दिला आहे. तर प्रभाग 6 मध्ये मकरंद पाटलांच्यावर वरचष्मा कायमच राहिलेला आहे. येथील प्रभाग क्रमांक 6 ब मधून महेश रामचंद्र गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार चरण रमेश गायकवाड यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.